नमस्कार, मी राजेश बागल. रोमन्सिंग बॅलन्स शीट या श्री अनिल लंबा यांच्या पुस्तकावरती आपण व्हिडिओ सिरीज करतोय आणि त्या सिरीज मधला हा आपला आजचा 5वा व्हिडिओ आणि हा अगेन थर्ड सेक्शन वरती आहे आणि थर्ड सेक्शनचं नाव आहे मॅक्झिमायझिंग युअर प्रॉफिट्स. ओके, आणि हा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर आहे मार्जिनल कॉस्टिंग प्रिन्सिपल अँड ब्रेक इव्हन अनालिसिस. ओके, हा चॅप्टर आहे 11 नंबरचा चॅप्टर. याच्यावरती एक मी माइंड मॅप बनवलाय, तोच आपण आज बघूया. शॉर्ट मध्ये आपण करायचा प्रयत्न करूया. नाउ व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस व्हिडिओ? ओके, ऑब्जेक्टिव्ह खूप सिंपल आहे, टू अप्लाय द मार्जिनल कॉस्टिंग प्रिन्सिपल्स टू द बिझनेस. ओके, अँड टू सी how your business is doing and how your business is expanding using this principle. Okay, now what is the second part? It will help you to take a financially intelligent decisions, especially for the sales. कुठल्या प्राइसला मी सेल्स करायचं, कुठल्या प्राइसला मी विड्रॉ करायची माझी ऑफर, प्रोडक्टचं प्राइसिंग वगैरे, दॅट वी आर गोइंग टू सी. फक्त 2 पार्ट आहे त्याच्यामध्ये, दॅट वी विल सी अंडरस्टँडिंग द कॉन्ट्रीब्युशन. दिस कॉन्ट्रीब्युशन इज अ टर्म. नाउ हाऊ टू अराइव्ह एट दिस कॉन्ट्रीब्युशन? Now let us come at the mind map. There is a हा माइंड मॅप बनवलेला आहे आपण या चॅप्टर वरती, मार्जिनल कॉस्टिंग प्रिन्सिपल्स अँड ब्रेक इव्हन अनालिसिस. सो द फर्स्ट पार्ट इज अंडरस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय की ग्रॉस प्रॉफिट. हाऊ टू अराइव्ह एट ग्रॉस प्रॉफिट? देर इज अ सेल्स ऑफ एनी कंपनी बिकॉज दे आर सेलिंग द प्रोडक्ट सर्व्हिसेस. वी मायनस व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे डायरेक्ट कॉस्ट लाईक मटेरियल कॉस्ट और द सर्व्हिस कॉस्ट. Then we arrive at contribution. Contribution is nothing but the gross profit of an organization. त्याच्यामधनं when I minus FC or fixed cost, जी कॉस्ट फिक्स आहे कंपनीमध्ये, then we arrive at the net profit or loss. It's as simple as that. Contribution खूप इम्पॉर्टंट आहे समजण्यासाठी. कमिंग टू द सेकंड पॉइंट, ब्रेक इव्हन पॉइंट. सो ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे काय बेसिकली की कुठल्या सेल्स लेवलला इन टर्म्स ऑफ युनिट्स किंवा इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम, सेल्स व्हॉल्यूम माझी कंपनी ब्रेक इव्हन करेल. म्हणजे काय, माझ्या कंपनीचा जो सेल आहे, माझ्या कंपनीची जी व्हेरिएबल कॉस्ट आहे ती रिकव्हर होते आणि फिक्स कॉस्ट सुद्धा रिकव्हर होते. म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट, डायरेक्ट कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट दोन्ही रिकव्हर झाल्यानंतर प्रॉफिट 0 आलं. ओके, तर दॅट इज अ ब्रेक इव्हन पॉइंट. ओके, सो दॅट यू टू अंडरस्टँड. नाउ देर इज अ सिंपल फॉर्म्युला. व्हॉट इज अ ब्रेक इव्हन पॉइंट इन द युनिट्स? सो इट इज बेसिकली अ डिव्हिजन ऑफ टोटल फिक्स कॉस्ट ऑफ द कंपनी divided by contribution per unit product. Getting my point? What is the contribution? म्हणजे एका सिंगल युनिटचं व्हेरिएबल कॉस्ट जर का मी काढली म्हणजे सेलिंग प्राइस मधनं, सो आय अराइव्ह एट कॉन्ट्रीब्युशन किंवा ग्रॉस प्रॉफिट. सो यू अराइव्ह एट ब्रेक इव्हन पॉइंट इन टर्म्स ऑफ युनिट्स. म्हणजे मला या प्रोडक्टचे किती युनिट बनवायला लागतील जेणेकरून मी त्या ब्रेक इव्हन पॉइंटला येऊ शकेल, म्हणजे नो लॉस नो प्रॉफिट कंडिशनला मी येऊ शकेल. सो दॅट इज अ ब्रेक इव्हन पॉइंट इन युनिट्स. व्हॉट इज अ ब्रेक इव्हन पॉइंट इन व्हॉल्यूम? म्हणजे रुपीज मध्ये, व्हॉल्यूम मध्ये. फिक्स कॉस्ट, टोटल फिक्स कॉस्ट ऑफ द कंपनी डिवाइडेड बाय पीव्ही रेशिओ. पीव्ही रेशिओ इज नथिंग बट कॉन्ट्रीब्युशन, टोटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ द कंपनी डिवाइडेड बाय सेल्स इंटू 100. सो बेसिकली पीव्ही रेशिओ हा दाखवतो व्हॉट इज युअर टोटल कॉन्ट्रीब्युशन डिवाइडेड बाय सेल्स. हा रेशिओ प्रोडक्ट लाईनसाठी फिक्स असतो. दॅट शोज युअर इफिशियन्सी ऑफ द कंपनी. जेव्हा मी फिक्स कॉस्टला पीव्ही रेशिओने डिवाइड करतो देन आय अराइव्ह ॲट ब्रेक इव्हन पॉइंट इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम रुपीज मध्ये. ओके, हे खूप सिंपल आहे. सो नो व्हॉट इज द यूज ऑफ ऑल दिस थिंग्स? याचा फायदा आपल्याला एवढा होतो की मी जेव्हा नवीन कंपनी सुरू करतो किंवा नवीन एखादा बिझनेस वाढवतो, एक्सपांड करतो, तेव्हा मला किती क्वांटिटी प्रोड्यूस करायला लागेल की माझं बेसिक कॉस्ट रिकव्हर होईल, फिक्स कॉस्ट रिकव्हर होईल इन टर्म्स ऑफ युनिट्स त्या प्रोडक्टचे किंवा इन टर्म्स ऑफ सेल्स. हे मला ओळखणं फार आवश्यक आहे. देन ओनली यू विल टेक द फायनान्शियली इंटेलिजंट डिसिजन्स. ओके, आजच्या पुरतं एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा कॉन्सेप्ट बघूया. थँक्यू.